पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. आजचा श्लोक असा आहे: बहु हिंपुटी होई जे माय पोटी, नको रे मना यातना तेची मोठी, निरोधे पचे कोंडिले गर्भवाशी, अधोमुख त्या दुःख रे बाळकाशी. श्रीराम. मंडळी, या श्लोकामधून समर्थ आपल्याला फार महत्त्वाचे एक त्या ठिकाणी आठवण करून देतात किंवा सिग्नल देतात असं म्हणा, किंवा हा नरदेह जो आहे, हा मनुष्यदेह जो आहे, जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, तो इतका सहजासहजी मिळालेला नाही आहे. तो मिळत असताना किती त्रास झाला आपल्याला, किती साया सोसावे लागले, आणि मग या ठिकाणी आपण गर्भवासामध्ये 9 महिने वास्तव्य करून जन्माला आलो. त्या गर्भवासाचं दुःख काय आहे ते आपल्याला सांगतात. मंडळी, तुम्ही म्हणाल हे दुःख का सांगतात समर्थ आम्हाला? तर त्याचं कारण असं आहे, शास्त्रामध्ये दुःख दोषानुदर्शनम असं एक वचन आहे गीतेमध्ये. याचा अर्थ असा की आपले दोष जर आपल्याला कळाले तर त्यापासून मनुष्य परावृत्त होतो, त्या दुःखापासून परावृत्त होतो. जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम या श्लोकावरती भाष्य करत असताना ज्ञानोबारायांनी फार सुंदर त्याच्यावरती चिंतन केलेलं आहे मंडळी, की या नरदेहाची प्राप्ती कशी झाली, त्याची उत्पत्ती कशी झाली, किती दुःख आहे, हे सगळं चिंतन ज्ञानोबारायांनी फार सुंदर केलंय. ते आपल्याला भीती घालण्याकरता नाही आहे, तर आपण त्या ठिकाणी जो त्याचा दुरुपयोग करतो किंवा त्याबद्दल बेफिकीर राहतो, ते मनुष्यानं राहू नये, त्याकरता ज्ञानोबाराय हे सांगतात. किंवा एका अभंगामध्ये सुद्धा ज्ञानोबारायांनी फार सुंदर सांगितलंय. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात: वाढा सायासे मनुष्य देह पावावा, वियाला पुरुषार्थ तो का वाया दवडावा, वाचा मने करुणी मुरारी ओळ घावा, व्रत एकादशी करोनी वैकुंठ लोक ठाकावा, ओम नमो भगवते वासुदेवाया. ज्ञानोबाराय म्हणतात, वाढा सायासे मनुष्य देह पावावा. खूप सायासानं, खूप कष्टानं आपल्याला मिळालेली ही संपत्ती आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नरदेह निधान लादले हाती. निधान म्हणजे फार मोठं रत्न आपल्या हाताला ते सापडलेलं आहे, परंतु आम्ही मूर्ख आहोत आणि मूर्खपणामुळं त्याची किंमत आम्हाला कळत नाही, ते आम्ही वाया घालवतो. मंडळी, एखादा मनुष्य मोलमजुरी करणारा, दगड फोडायचं काम करणारा एखादा वडार समाजाचा म्हणा किंवा मजूर म्हणा, तो दिवसभर दगड फोडायचं काम करतो, इतके कष्ट करतो, इतके सायास करतो, घामेघूम होतो, आणि मिळालेले पैसे संध्याकाळी दारूवारी खर्च करून घरी त्या ठिकाणी भिकाऱ्यासारखा परत जातो. हे त्याचं शहाणपण म्हणायचं का मूर्खपणा म्हणायचा? पैसा तो सहजासहजी मिळालेला नसतो, त्याने खूप कष्ट केलेला आहे त्याकरता. पण खूप कष्टानं मिळालेला पैसा सुद्धा जर व्यसनावारी मनुष्याने खर्च केला तर त्याच्यासारखा मूर्ख जगामध्ये कोणी दुसरा असू शकत नाही. तीच अवस्था मनुष्याची आहे. आपल्याला वाटतं आपला जन्म सहजासहजी झाला, तसं नाही आहे मंडळी. खूप आणि खूप त्रास आपण या ठिकाणी सोसलेला आहे. तुम्ही म्हणाल मग आम्हाला ते आठवत का नाही? तर देवानं आपल्याला दिलेले हे वरदान आहे मंडळी. हे जर दुःख आपल्याला आठवलं असतं तर खूप यातना झाल्या असत्या मनाला. ते आठवत नाही हे एका अर्थानं चांगलं आहे, पण त्याचा अर्थ असा नव्हे की ते दुःख झालेलं नाही आपल्याला. त्याचा विसर आपल्याला पडतो. गर्भवासामध्ये ज्यावेळेला जीव असतो त्यावेळेला जीवाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान असतं. जीव सगळं जाणत असतो. तो दुःख भोगायला लागलेला आहे हेही त्याला कळत असतं, पण तिथे त्याचा इलाज काही चालत नसतो. पण तो ज्या वेळेला बाहेर पडतो आईच्या उदरातून, म्हणजे जन्माला येतो, ह्या जमिनीवर, या पृथ्वीवर पडला, इथलं वारं त्याला लागलं की अज्ञानाच्या खोल गर्तेमध्ये जीव जातो आणि सगळं त्या ठिकाणी विसरून जातो, मोहामध्ये अडकून पडतो. पण याचं स्मरण जे विद्वान मंडळी आहेत, संत मंडळी आहेत, त्यांना मात्र या गोष्टीचं स्मरण अखंड असते, म्हणून त्यांना या गोष्टीचं फार वाईट वाटते. त्यांना भीती वाटते आपल्याबद्दल की बाबा या जीवांचा असाच नाश होत चाललेला आहे, हे वाया चाललेले आहेत,
वाया जाऊ नयेत त्याकरता तुम्हा आम्हाला थोडंसं त्याबद्दल खंत वाटावी याकरता संतांनी ह्या वाईट गोष्टी आपल्याला कशा असतात या नरदेहाच्या ते सांगितलेलं आहे. समर्थ म्हणतात, बहु हिमपोटी होई जे मायपोटी. बाबा रे, आईच्या पोटामध्ये तू असताना खूप हिमपोटी झालास, म्हणजे अतिशय हतबल झालेला होतास, अतिशय दुःखी झालेला होतास. त्या दुःखाचं शब्दानं वर्णन करता येत नाही. ते दुःख शब्दानं सांगण्यासारखंच नाही आहे. तुकाराम महाराज भगवंतासमोर परिहार देत असताना म्हणतात की देवा, तुला काय सांगावं, तू आपला आयुनी संभव आहेस, तुला कोणत्याही प्रकारानं कशाचं आमच्यासारखं दुःख भोगावं लागत नाही, पण आम्ही काय भोगलं देवा, तुला काय सांगावं. तुकाराम महाराज देवाला परिहार देताना म्हणतात, काय सांगू गर्भीची यातना, मद भोगिता नारायणा, मांस मळ मूत्र दाना, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे, तुझ क्षणोक्षणा ध्यातसे. महाराज म्हणतायत, हे नारायणा, काय तुला सांगावं, तुला ते काय कळणार आहे सांगून, आम्ही ते भोगलेलं आहे. इतकं दुःख त्या ठिकाणी असतं. समर्थ म्हणतात, त्या दुःखानं जीव अतिशय हिमपुटी होतो, अतिशय हतबल होतो, तो काहीही करू शकत नाही. दुःख भोगण्याशिवाय त्याला पर्याय नसतो. म्हणून समर्थ म्हणतात की म्हणा, ही जी यातना आहे ती अतिशय मोठी आहे, नको रे, पुन्हा ही यातना आपल्याला भोगायला लागू नये असा प्रयत्न तू कर. एकदा भोगलंस ते भोगलंस, खूप भोगलंस आतापर्यंत, पण इथून पुढं त्यापासून सुटका कशी करून घेता येईल याचा म्हणा तू प्रयत्न कर. नको रे म्हणा, यातना फार मोठी यातना आहे म्हणतात ती, त्या यातनेपासून तू सुटायचा प्रयत्न कर. काय काय भोगलंस त्या ठिकाणी, तर महाराज म्हणतात, निरोधे पचे. निरोधानं त्या ठिकाणी जीव 9 महिने पचत असतो, पचत असतो. पचणे या शब्दाचा अर्थ काय, जसं उकडणं, जसं शिजवणं. आपण जे म्हणतो ना, एखादा पदार्थ कुकरमध्ये घालून आपण उकडतो, शिजवतो, तशा अर्थानं हा जीव शिजत असतो म्हणतात आईच्या पोटामध्ये. कसा, तर निरोधानं. निरोध या शब्दाचा अर्थ काय, मंडळी, आपण ज्यावेळेला आईच्या गर्भामध्ये असतो त्यावेळेला सगळ्या बाजूने आपल्याला एक प्रकारचं आवरण असतं, घट्ट असं बांधले गेलेलं असतं. वरनं त्या ठिकाणी प्राणवायूचा दबाव असतो आणि खालून अपान वायूचा दबाव असतो पोटामध्ये. त्या दोन्ही वायूच्या दबावामध्ये आपण पिचले जातो, आपण दबले जातो आणि त्या दबावाखाली आपल्याला जगावं लागतं. त्याला निरोध असं म्हणतात, वायूचा निरोध असतो. त्या निरोधानं आपण त्या ठिकाणी शिजत असतो. महाराजांनी सुद्धा फार सुंदर सांगितलेलं आहे, मातेच्या उदर कुहरी, पचोनी विष्ठीच्या दातरी, उकडोनी 9 मासवरी, जन्म जन्मोनी मरती. ज्ञानोबा म्हणतात, आईच्या उदररूपी कुहरामध्ये म्हणजे त्या गुहेमध्ये, त्या कुपामध्ये म्हणा, त्या खड्ड्यामध्ये म्हणा, आपण काय करत असतो, पचोनी विष्ठीच्या दातरी किंवा विष्ठालेप चहूकडे असं नाथ महाराजांनी म्हटलेलं आहे. त्या पोटामध्ये ज्यावेळेला आपण असतो गर्भामध्ये, त्यावेळेला सगळ्या बाजूनी घाणीचा लेप आपल्या भोवती असतो, त्या नरदेहाच्या भोवती असतो आणि त्या घाणीमध्ये तो जीव त्या ठिकाणी पचत असतो. मंडळी, एखाद्या बंदिस्त खोलीमध्ये आपल्याला जर तासभर उन्हाळ्याच्या दिवसात जर बसवून ठेवलं, पंखा नाही, दरवाजा नाही, खिडकी नाही, अशी जर खोली असेल तर आपण गुदमरून मरायच्या अवस्थेला जातो. पण तिथं 9 महिने कोणत्याही प्रकारचं व्हेंटिलेशन नाही, कुठल्याही प्रकारचा गारवा नाही, AC नाही, काही नाही. अशा त्या दुर्गंधयुक्त अवस्थेमध्ये आपण ज्यावेळेला जीवन जगत असतो त्यावेळेला काय होत असेल तो एक जीवच जाणतो, त्याला इतर कोणाला सांगता येणार नाही. म्हणून अशा त्या ठिकाणी गर्भवासामध्ये पचत असताना महाराज म्हणतात की मग तिथं अवस्था तरी कशी असते आपली, अधोमुख, म्हणजे खाली डोकं आणि वर पाय असा तो आईच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी बाळ असतं. खाली डोकं वर पाय करून आपल्याला त्या ठिकाणी तिने ठेवलेलं असतं आणि अशा अवस्थेमध्ये काय तोंडात जाईल ते आपल्याला अडवता येत नाही. काय गिळावं लागतं, काय शरीरात जातं, काय होतं ते काही सांगता येत नाही. अशा या दुःखद अवस्थेमध्ये आपल्याला 9 महिने 9 दिवस काढावे लागतात, थोडे थोडके नाही.
आणि इतकं काढून इतकं कष्ट करून मग प्रारब्ध जर चांगला आपलं जर असेल तर सहजगत्या जन्म होतो, अन्यथा जन्माला येतानाही अडथळे येतात, ही माऊलीने सांगितलेलं आहे. तेव्हा हे सगळं मनुष्यानं दुःख लक्षात घ्यावं, या सगळ्या यातना समजून घ्याव्यात आणि इतक्या त्रासानं मिळालेला मनुष्यदेह असा फुकून वाऱ्यावरती घालवू नये. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे मिळालेली संपत्ती जशी व्यसनावारी वाया मनुष्य घालवतो आणि भिकारी होतो, तशी आपली अवस्था होते, ती होऊ नये त्याकरता या दुःखाचं वर्णन सांगितलेलं आहे. माणसाला दोष दाखवावे लागतात, त्याशिवाय ते कळत नाहीत. आपल्याला वाटतं जे दिसतं ते सगळं चांगलंच आहे. मनुष्यदेह आपल्याला गोरा गोमटा देखणा चिकना सगळा दिसायला दिसतो आपल्याला वर्ण, पण मंडळी त्याचा जर विचार केला तर तो आपल्या बुद्धीला सुद्धा पेलवणार नाही, एवढा वाईट विचार सांगितलेला आहे. एक गमतीनं उदाहरण सांगतात मंडळी. एका मनुष्याला जिलेबी खाण्याची फार हौस होती. रोज तो हॉटेलमध्ये जाऊन जिलेबी खाल्ल्याशिवाय त्याला चैन पडत नव्हता. ठरलेली वेळ होती, 4 वाजता जायचं हॉटेलमध्ये, जिलेबी खायची, चहा प्यायचं आणि यायचं. आणि असं करता करता त्या गावची यात्रा आली. यात्रा असल्यामुळं हॉटेलमध्ये खूपच गर्दी झाली, बसायला टेबल खुर्ची मिळाली नाही. आता ते रोजचंच गिऱ्हाईक असल्यामुळं हॉटेलवाल्याचा त्याचा परिचय. त्यांनी सांगितलं, म्हणे रामभाऊ तुम्ही असं करा, तुम्ही आता किचनमध्ये आत भटारखान्यामध्ये जाऊन बसा, तिथं तुम्हाला खुर्ची टाकून देतो आणि तुम्ही रोजचंच गिऱ्हाईक आहे. ते म्हटलं काय हरकत नाही. आत जिथं त्या ठिकाणी सगळे पदार्थ बनवले जातात त्या भटारखान्यामध्ये त्याला खुर्ची टाकून दिली. तो बसलेला आहे. जिलेबीची ऑर्डर केली, जिलेबी तयार होत होती आणि ती जिलेबी तयार होत असताना तो त्या ठिकाणी प्रत्यक्ष बघत होता. काय बघितलं त्यानं असं बघितलं, ते जिलेबीचं पीठ त्या भांड्यातलं तो घेऊन कढईमध्ये तो जो जिलेबी टाकत होता तो आचारी, त्याची अवस्था बघितली. काय अवस्था होती? अंगावरचे पूर्ण कपडे घामानं डबडबलेले होते. कपड्याचा रंग कोणता आहे तो मळानं नेमका कळत नव्हता. सर्वांगावरनं घाम नितळत होता आणि तो घाम कपाळावरचा अंगावरचा एका हातानं निपटून तोच घाम तो त्या ठिकाणी पिठामध्ये तो असा हात शिंपडत होता. ते त्या माणसानं बघितलं. याही पुढचं त्यानं बघितलं की त्यात उष्णतेमुळे सर्दी झालेली होती, नाकातूनही त्या ठिकाणी शिबूड गळत होता. तोही हातानं त्याच करताना त्याच हातानं निपटत होता. हेही बघितलं आणि हे एवढं बघितल्यानंतर सुद्धा तेवढ्यावर थांबलं नाही. तर ते जे पीठ होतं त्या पीठ त्या भांड्यामधून त्या कढईमध्ये ती पिठाची धार पडेना, म्हणून का पडेना म्हणून त्यानं बघितल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की एक उंदराचं पिल्लू त्या पिठामध्ये मरून पडलेलं होतं. ते उंदराचं पिल्लू त्यानं उचललं, त्याच्या अंगावरचं सगळं पीठ निपटून काढलं, त्या भांड्यात पुन्हा टाकलं आणि ते उंदराचं पिल्लू फेकून दिलं. प्रामाणिक माणूस होता, मालकाचं नुकसान होऊ नये म्हणून ते उंदराला लागलेलं पीठही त्यानं सोडलं नाही. इतकं सगळं त्या जिलेबी खाणाऱ्या गृहस्थानं बघितलं. त्या आचार्याने जिलेबी तयार केली, गरम गरम प्लेट समोर आणून दिली आणि मग म्हटले खावा रामभाऊ जिलेबी. आता रामभाऊ कशाचं जिलेबी खातोय? जन्मात पुन्हा त्यानं कधी जिलेबी खाल्ली नाही. नवे 3ऱ्या दिवशी मातीला सुद्धा जिलेबीच्या त्याला शिवला नाही कावळा. का? तर दिसायला गोरी गुमटी गोड असणारी जी जिलेबी आहे तिचं मूळ स्वरूप काय आहे त्याला कळालं. मंडळी हे उदाहरण आपण फक्त उदाहरण म्हणून घ्यायचं बरं का, प्रत्यक्षात याचा विचार करू नये. उदाहरणातल्या सगळ्याच गोष्टी ह्या तशा असतात असं नाही. नाहीतर उद्यापासून तुम्ही जिलेबी खायचं बंद करशिला, तसा अर्थ नाही घ्यायचा. फक्त समजून घेण्याकरता उदाहरण असतं. तेव्हा हा जो दोष दाखवला जातो तो सुधारणा होण्याकरता दाखवला जातो. म्हणून महाराज म्हणतात की बाबा रे, असा या गर्भवासामध्ये 9 मास पर्यंत या जीवाला त्रास सोसून ज्यावेळेला नरदेह प्राप्त होतो, त्या नरदेहाला आल्यानंतर त्याचं सार्थक जर करून घेतलं तरच त्याचा उपयोग आहे, नाही तर सगळं वाया जातं. ते शेवटी जळून त्या ठिकाणी राख होऊन एक दिवशी जाणार. परंतु त्याच्या मधल्या काळामध्ये आपण त्याचं सार्थक करून घ्यावं, म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, भगवत चिंतन करावं, संत समागम करावा आणि आयुष्यामध्ये आनंदानं जगावं आणि इतरालाही आनंद देण्याचा आपण जीवनामध्ये प्रयत्न करावा. याकरता या गोष्टी संत महात्म्याने आपल्याला सांगितलेल्या आहेत. मंडळी, ह्याचा विचार आपण जरूर करूया आणि जीवनामध्ये तसं आचरण करण्याचा प्रयत्न नक्की करू, हीच संतांची अपेक्षा आहे.
म्हणून मंडळी, चिंतन कसं वाटलं ते आपल्याला जरूर कळवा. चॅनलवरती जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत त्याची माहिती पोचवा. भेटूया मंडळी पुन्हा पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण हरी.